नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। 5 वेळा उपोषण करूनही जीव धोक्यात घालून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या अटीनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही। त्यामुळे मनोज जरांगे यांनी आता सत्तेची कमान आपल्या हातात घेण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या रिंगणात घडी घेण्याची तयारी केली आहे। जरांगे यांनी 150हून अधिक उमेदवारांसह निवडणूक लढवण्याचे ठरले असल्याचे सांगण्यात येत आहे। ते 7 ऑगस्ट पासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू करणार आहेत। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे यांचे आतापर्यंतचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत, पण ते त्यांच्या समाजाला त्यांच्या अटीवर आरक्षण देण्यास कटिबद्ध आहेत। मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी सरकारला मुदत दिली आहे। मात्र लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुती सरकार मनोज जरांगे यांचा इशारा गांभीर्याने घेत नाही। त्यामुळे जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा बिगुल वाजवला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या टीमने विधानसभा निवडणूक लढवण्याची रणनीती आखल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। या संदर्भातील प्रक्रिया 7 ते 20 ऑगस्ट दरम्यान पूर्ण होईल। मनोज जरांगे यांनी मराठा समाजासह इतर समाजातील इच्छुक उमेदवारांना 7 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी विधानसभा निवडणुकीसाठी आमंत्रित करण्याचे नियोजन केले आहे। मनोज जरांगे हे 7 ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत। तो शांतता रॅलीत सहभागी होणार आहे। यावेळी राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघनिहाय व तहसील निहाय इच्छुक उमेदवार आपली माहिती अंतरवाली सराटी येथील जरांगे यांच्या टीमकडे सादर करू शकतात। विधानसभा निवडणूक लढू इच्छुकांना उमेदवारांना मतदारसंघातील जातीनिहाय मतदार माहितीसह ओळखपत्र सादर करावे लागेल। 13 ऑगस्ट रोजी दौरा संपल्यानंतर जरांगे आणि त्यांची कोअर कमिटी उमेदवारांच्या अर्जाची छाननी करेल। त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीत मनोज जरांगे स्वतः घेणार आहेत। विधानसभेनुसार ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल। याआधी राज्य सरकारने सगळे सोयरे आणि मराठ्यांना कुणबीत आरक्षण दिल्यास विधानसभा निवडणुकीची तयारी न करता राज्यभर जल्लोष आणि जल्लोषाची तयारी करू असेही जरांगे पाटील यांच्या टीमने म्हटले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।